Hello friends, I am Mr. Ravindra Bhallerao and I welcome you to my channel that is English for Learners. Friends, today's date is 21st May 2020. So we can say we are in fourth lockdown period. नेहमी आपण म्हणायचो आम्ही 21st सेंचुरीमध्ये आहोत, पण आज अशी वेळ आलेली आहे. We are in fourth lockdown period. We don't know what will happen in future. पुढे किती लॉकडाऊन पिरियड वाढणार आहेत काही माहिती नाही आहे. इट्स ओके. सो आय एम सो बोर्ड. खूप बोर झालेलो आहे. बट शो मस्ट गो ऑन या म्हणीप्रमाणे इमॅजिन, कल्पना करा, ऑल न्यूज चॅनल्स आर लॉकडाऊन फॉर 15 days. आजकाल लोकांना लॉकडाऊन केलं जाते. तर कल्पना करा की 15 दिवसासाठी हे सर्व जे न्यूज चॅनल्स आहेत ते लॉकडाऊन करण्यात आलेले आहेत. अँड ऑल टाईप्स ऑफ सोशल मीडियाज आर बॅन फॉर 15 days. न्यूज चॅनल बरोबरच हे जे सोशल मीडिया आहे आजकालची, व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम, हे सुद्धा 15 दिवसासाठी बॅन करण्यात आलेले आहेत. इमॅजिन व्हॉट विल हॅपन. काय होईल? विल यू स्केअर्ड ऑर फील रिलॅक्स्ड? तुम्ही घाबरून जाल की रिलॅक्स फील कराल? वाव, व्हॉट इज सरप्राईज सिच्युएशन विल बी. खरोखरच किती आश्चर्यकारक ती परिस्थिती असेल हे सर्व बॅन झालं तर, लॉकडाऊन झालं तर. लोकांच्या ऐवजी देअर विल बी नो फिअरफुल सिच्युएशन्स. कोणत्याही प्रकारची भीतीदायक परिस्थिती असणार नाही आहे. ओनली स्टे ॲट होम अँड रिलॅक्स्ड. घरीच थांबा आणि रिलॅक्स राहा. थिंक अबाउट युअर सेल्स. फक्त तुमच्या स्वतःबद्दल विचार करा. इज इट पॉसिबल? हे शक्य आहे? येस. सो फ्रेंड्स, नाव आय हॅव प्रेझेंटेड माय इमॅजिनेटिव्ह आयडियाज इन फ्रंट ऑफ यू. आता मी तुमच्यासमोर जी माझी कल्पना आहे, जे विचार आहेत ते मांडलेले आहेत. कशाच्या रूपामध्ये? इन फॉर्म ऑफ सेंटेन्स. वाक्याच्या रूपामध्ये. सो फ्रेंड्स, टुडे वी आर गोइंग टू लर्न one of the interesting and important grammatical topic, that is sentence. वाक्य काय आहे? वाक्यांचे किती वेगवेगळे प्रकार आहेत? ही एक इमॅजिनेटिव्ह कल्पना जी आता तुमच्यासमोर मांडलेली आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या, देर आर व्हेरियस टाईप्स ऑफ सेंटेन्सेस. वेगवेगळ्या प्रकारची वाक्य आहेत. वाक्य म्हणजे काय? व्हॉट इज द सेंटेन्स? हाऊ मेनी टाईप्स ऑर हाऊ मेनी काइंड्स ऑफ सेंटेन्सेस. वाक्यांचे किती प्रकार असतात याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये आपण माहिती घेणार आहोत. तर चला तर आपण सुरुवात करूया. द टाईप्स ऑफ सेंटेन्स. व्हॉट इज द सेंटेन्स अँड इट्स टाईप्स. But before watching this video, don't forget to subscribe my channel. ओके फ्रेंड्स, जे की आपल्या समोर मी आता जे इमॅजिनेटिव्ह आयडियाज हे वाक्यांच्या रूपामध्ये ठेवलेले आहेत ते पुन्हा एकदा आपण पाहू शकता. ऑल न्यूज चॅनल्स आर लॉकडाऊन फॉर 15 days. यामध्ये तुम्ही हे निरीक्षण करा की हे वाक्य, सेंटेन्स जे आहेत की देर आर व्हेरियस टाईप्स ऑफ सेंटेन्सेस. वेगवेगळ्या प्रकारची वाक्य कशा प्रकारे आहेत ते थोडंसं निरीक्षण करून बघा. सेकंड वन, ऑल टाईप्स ऑफ सोशल मीडिया आर बॅन फॉर 15 days. नेक्स्ट, what will happen? नंतर काय होईल? नेक्स्ट सेंटेन्स, will you scared or feel relaxed? तुम्ही घाबरून जाल की रिलॅक्स फील कराल? वाव, what is surprising situation will be? जर असं झालं तर ती परिस्थिती किती आश्चर्यजनक असेल. there will be no fearful situations. तर काय होईल की असं जर झालं तर कोणत्याही प्रकारची फिअरफुल, भीतीदायक परिस्थिती नसेल.
स्टे ॲट होम अँड रिलॅक्स युअर सेल्फ. घरीच थांबा आणि स्वतःला रिलॅक्स फील करा. थिंक अबाउट युअर सेल्फ ओनली. तुम्ही फक्त स्वतःबद्दल विचार करा. इज इट पॉसिबल? काही शक्य आहे? येस. आता हे जे वाक्य तुम्ही पाहताय, सेंटेन्सेस, ऍक्च्युली व्हॉट इज सेंटेन्स? सेंटेन्स म्हणजे काय आणि हे वेगवेगळ्या प्रकारची कशा प्रकारे आहेत ते तुम्हाला आज आपण शिकणार आहोत. तर चला तर आपण सुरुवात करूया. व्हॉट डू यू मीन बाय सेंटेन्स? येस, दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ द सेंटेन्सेस. आता जे आपण इमॅजिनेटिव्ह आयडियाज इन फॉर्म ऑफ सेंटेन्सेस, की जे काल्पनिक जे आयडियाज होत्या ते सेंटेन्सच्या रूपामध्ये ठेवलेल्या त्या आता आपण पाहिलेल्या आहेत. आता आपण बघणार की सेंटेन्स म्हणजे काय ते डेफिनेशन दिलेले आहे, यावरून तुम्हाला थोडीशी आयडिया येईल. अ सेंटेन्स इज द लार्जेस्ट युनिट ऑफ एनी लँग्वेज. कोणत्याही लँग्वेजमध्ये सेंटेन्स एक युनिट आहे, एक सर्वात मोठं युनिट आहे. इन इंग्लिश इट बिगिन्स विथ कॅपिटल लेटर अँड एंड्स विथ अ फुल स्टॉप और अ क्वेश्चन मार्क और अन एक्सक्लेमेशन मार्क. सेंटेन्स बद्दल हे आपण डिफाईन करू शकतो की कोणत्याही वाक्याची सुरुवात कॅपिटल लेटरने होते, म्हणजे मोठ्या लिपीमध्ये, आणि एंड ऑफ द सेंटेन्स वाक्याच्या शेवटी एकतर फुल स्टॉप असेल, क्वेश्चन मार्क असेल, और एक्सक्लेमेशन मार्क म्हणजे उद्गारवाचक चिन्ह असेल. म्हणजे हे एक ओळखण्याची पद्धत. नेक्स्ट definition is given here. The sentence is generally defined as word or a group of words that express a thought, idea, that express through idea by giving a statement, order, or asking a question or exclaiming. अर्थात वाक्य म्हणजे एक शब्द किंवा शब्दसमूह असेल. वाक्य हे सहसा शब्द किंवा शब्दांचा समूह असतो की तो काय करतो, जे विधान तुम्ही बोललेलं जे स्टेटमेंट असेल किंवा ऑर्डर असेल किंवा आदेश दिलेला असेल किंवा प्रश्न विचारत असेल, और एक्सक्लेमिंग की ज्या तुमच्या कल्पना असेल, हे त्या शब्दामधून किंवा शब्द समूहामधून व्यक्त होत असतात. सो सेंटेन्स इज, इन शॉर्ट आपण म्हणू शकतो, वाक्य म्हणजे अ वर्ड और ग्रुप ऑफ वर्ड, शब्द किंवा शब्दांचा समूह की ज्याच्यामधून आपले विचार व्यक्त केले जातात, ज्याचा एक अर्थ व्यक्त होतो किंवा अर्थ स्पष्ट होतो. सो दिस इज द डेफिनेशन ऑफ द सेंटेन्स. आता जी आपण वेगवेगळ्या प्रकारची वाक्य बघितलेली होते, 10 डिफरंट टाइप्स ऑफ सेंटेन्सेस, ज्याला आपण इमॅजिनेटिव्ह आयडियाज असं नाव दिलेलं होतं. सो ऑल दीज सेंटेन्सेस हॅव डिफरंट सेन्स अँड डिफरंट मिनिंग. हे जे वाक्य आहेत ती वेगवेगळ्या प्रकारची आहेत, की ती कशा प्रकारे प्रकार ओळखूया ते आपण बघूया. सो ऑन द बेसिस ऑफ देअर सेन्स अँड मिनिंग, त्या वाक्याच्या मिनिंग किंवा सेन्सच्या अनुसार सेंटेन्सेस आर क्लासिफाईड इन फॉलोइंग 4 कॅटेगरीज. वाक्याच्या अर्थानुसार, त्याच्या सेन्सनुसार आपण सेंटेन्सेस 4 प्रकारामध्ये क्लासिफाईड म्हणजे विभागणी करू शकतो. अँड दीज आर, फर्स्ट वन इज असर्टिव्ह और डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स, ज्याला विधानार्थी वाक्य किंवा सिंपल सेंटेन्स, साधं वाक्य आपण म्हणू शकतो मराठीमध्ये. सेकंड वन इज इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस, प्रश्नार्थक वाक्य. थर्ड वन इज इम्पॅरेटिव्ह सेंटेन्सेस, आज्ञार्थी वाक्य. अँड फोर्थ वन इज एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस. आता हे 4 प्रकारची वाक्य असतात की जे, मग असर्टिव्ह सेंटेन्स, हाऊ टू आयडेंटिफाय असर्टिव्ह सेंटेन्स और व्हॉट इज इंटरोगेटिव्ह सेंटेन्स, हे कशा प्रकारे ओळखणार तेच आपण आता बघणार आहोत. फर्स्ट वन वी शॅल टेक असर्टिव्ह और इट इज ऑल्सो कॉल्ड डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स, जे विधानार्थी वाक्य. आता खूप प्रकारची वाक्य, जसं आपण 10 इमॅजिनेटिव्ह आयडियाज मध्ये 10 प्रकारची 10 वाक्य होती, त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहे. मग त्याच्यामधून असर्टिव्ह सेंटेन्स कोणतं आहे, विच इज द असर्टिव्ह और डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स, हाऊ वी कॅन से, ते आपण बघणार. पहिले आपण त्याचे डेफिनेशन किंवा ते वाक्याचं स्पष्टीकरण बघूया, म्हणजे त्याच्यानुसार आपल्याला कळेल.
असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये ऑल असर्टिव्ह सेंटेन्स और स्टेटमेंट गिव्ह अस सम इन्फॉर्मेशन. ही जी वाक्य असतात आपल्याला काही ना काही अर्थपूर्ण इन्फॉर्मेशन किंवा माहिती देतात. ठीक आहे. असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये ऑल असर्टिव्ह सेंटेन्सेस एंड विथ फुल स्टॉप. हे महत्वाचं आहे. असर्टिव्ह सेंटेन्स ते असेल की ज्या वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप असेल, सेंटेन्सच्या एंड ऑफ द सेंटेन्स. याचा आणखीन एक क्रायटेरिया काय आहे? ऑल असर्टिव्ह सेंटेन्स कॅन बी अफर्मेटिव्ह और निगेटिव्ह. असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे साधं वाक्याचे विधानार्थी असेल ते अफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी असू शकतो किंवा निगेटिव्ह सेंटेन्स असू शकते. बघा याच्यामध्ये क्रायटेरिया कोणते आहेत? इट गिव्स अस इन्फॉर्मेशन, माहिती देतो. एंड ऑफ द सेंटेन्स देअर विल बी फुल स्टॉप, वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप असेल. अँड इट मे बी अफर्मेटिव्ह और निगेटिव्ह, ते होकारार्थी असू शकतो किंवा नकारार्थी. आता जे ते 10 सेंटेन्स दिलेले होते त्यामध्ये आणखीन याच्यामध्ये क्रायटेरिया आहे की असर्टिव्ह सेंटेन्स ओळखण्यासाठी ऑल असर्टिव्ह सेंटेन्स युजली फॉलोज दिस पॅटर्न. त्याचा एक फॉर्म्युला आहे, पॅटर्न आहे. तो कसा आहे? बिगिनिंग ऑफ द सेंटेन्स देअर विल बी सब्जेक्ट असेल वाक्याच्या सुरुवातीला, देन वर्ब अँड देन रेस्ट ऑफ वर्ब. म्हणजे सब्जेक्ट काय आहे? विषय घ्यायचा नाही. सब्जेक्ट म्हणजे कर्ता, जो वाक्याची क्रिया करणारा, ऍक्शन करणारा. इट विल बी आयदर नाउन और प्रोनाउन. तो नाउन किंवा प्रोनाउन असतो. आपण एक नाउन काय आहे, प्रोनाउन काय आहे याच्याबद्दल व्हिडिओ बनवलेला आहे. वर्ब काय आहे हे वाक्याच्या सुरुवातीला असतील. ठीक आहे. हे त्याचं वाक्याचं. आता आपण जे 10 इमॅजिनेटिव्ह आयडियाज दिलेल्या होत्या त्याच्यामधील कोणकोणती वाक्य असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये येऊ शकतात? एक्झाम्पल्स. फर्स्ट वन याच्यामध्ये होतं बघा, ऑल न्यूज चॅनल्स आर लॉक डाऊन फॉर 15 days. बघा एंड ऑफ द सेंटेन्स देअर इज अ फुल स्टॉप, वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप आहे. ऍक्च्युली पॅसिव्ह वॉइस मध्ये आहे सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट. उदाहरण आपण म्हणतो गव्हर्नमेंट लॉकडाऊन ऑल न्यूज चॅनल्स फॉर 15 days. तेच पॅसिव्ह वॉइस मध्ये केलेलं आहे. ऑल न्यूज चॅनल्स आर लॉकडाऊन फॉर 15 days. म्हणजे हे सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट याच्यामध्ये आहे. नेक्स्ट, ऑल टाइप्स ऑफ सोशल मीडिया आर बॅन फॉर 15 days. त्या 10 इमॅजिनेटिव्ह आयडियाज मधून हे वाक्य असर्टिव्ह टाइपची आहे. नेक्स्ट वन, देर विल बी नो फिअरफुल सिच्युएशन. देर विल बी नो फिअरफुल, विल बी इज अ वर्ब. देर इथे सब्जेक्ट म्हणून आलं. नो फिअरफुल सिच्युएशन हे काय आहे? रिमेनिंग रेस्ट ऑफ द सेंटेन्स. एंड ऑफ द सेंटेन्स देर इज अ फुल स्टॉप. सो दीज 3 sentences आर, वी कॅन से दीज आर असर्टिव्ह टाइप सेंटेन्स, सिंपल सेंटेन्स आहे. आणखीन काही एक्झाम्पल दिलेले आहेत. यावरून तुम्हाला आणखीन असर्टिव्ह सेंटेन्स कोणत्या प्रकारचे असतात कळेल. लक्षात काय ठेवायचे? एंड ऑफ द सेंटेन्स देअर विल बी द फुल स्टॉप आणि सेंटेन्सची पॅटर्न प्रमाणे सब्जेक्ट किंवा वर्बनी, सब्जेक्टनी सुरुवात होईल आणि वर्ब असेल. ही लाइक्स writing on sounds of birds. He is the subject. Like is a verb. He likes. And writing on sounds of birds, it is the rest of the sentence. ठीक आहे. अशा प्रकारे she doesn't like crowd place. तिला crowded place आवडत नाही. आता she doesn't like हे निगेटिव्ह फॉर्म ऑफ सेंटेन्स आहे. नकारात्मक. जसं म्हटलं ना, असर्टिव्ह सेंटेन्स आयदर अफर्मेटिव्ह असू शकतो किंवा निगेटिव्ह देखील असू शकतो. तर नेक्स्ट म्हणजे आहे शी डझंट लाईक क्राऊड प्लेस. तिला क्राऊडेड किंवा गर्दीची ठिकाणे आवडत नाहीत. नेक्स्ट एक्झाम्पल, हर ब्रदर कॉपीज साऊंड्स ऑफ ॲनिमल्स. होकारार्थी वाक्य आहे. नकारार्थी म्हणजे याच्यावरती वाक्य तुम्हाला एक व्हिडिओ वेगळी सेपरेट बनवेल. अफर्मेटिव्ह सेंटेन्स आणि निगेटिव्ह सेंटेन्स काय असतं. निगेटिव्ह म्हणजे याच्यामध्ये नकारार्थी वाक्य असतं, नकारार्थी शब्द असतात. नो, नॉट, नेव्हर, लाईक दिस. हा, ओके. Her brother is a subject, copies verb, end of the sentence, there is a full stop. It was raining. Okay. Honesty is the best policy. So these are the examples of assertive sentence. So assertive sentence तुम्हाला आता क्लिअर झालेला आहे. काय assertive sentence मध्ये असतं आपण बघितलेलं आहे. End of the sentence full stop. Okay. Assertive sentence अफर्मेटिव्ह असू शकतो किंवा निगेटिव्ह असू शकतो. असर्टिव्ह सेंटेन्स ची जो पॅटर्न आहे तो सब्जेक्ट वर्ब अँड रेस्ट ऑफ सेंटेन्स नुसार. आता आपण नेक्स्ट टाइप्स ऑफ सेंटेन्स बघणार आहे.
ते म्हणजे इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस, प्रश्नार्थक वाक्य. त्याची डेफिनेशन बघूया. आपण प्रश्नार्थक वाक्य कशाला म्हणतात? अँड इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आस्क फॉर इन्फॉर्मेशन. एखादी माहिती आपल्याला जाणून घ्यायची आहे आणि ती जाणून घेण्यासाठी जे वाक्य मांडली जातात किंवा विचारले जातात ते इंटरोगेटिव्ह टाइप्स असतात. आणखीन याचे क्रायटेरिया काय? ऑल इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस एंड इन अ क्वेश्चन मार्क. या प्रकारच्या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असते. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. क्वेश्चन मार्क. जसं आपण बघितलं असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये एंड ऑफ द सेंटेन्स देअर विल बी द फुल स्टॉप, बट इन इंटरोगेटिव्ह सेंटेन्स, इंटरोगेटिव्ह अर्थ प्रश्नार्थक वाक्य, याच्या शेवटी काय असणार आहे? क्वेश्चन मार्क. सेकंड, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आर ऑफ टू टाइप्स. त्याच्यामध्ये इंटरोगेटिव्ह सेंटेन्सचे दोन प्रकार पडतात. फर्स्ट वन इज एस नो टाइप और वर्बल क्वेश्चन. आता इंटरोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये स्पेशल सेपरेट व्हिडिओ मी बनवणार आहे, तेव्हा हे क्लिअर होईल. परंतु इंटरोगेटिव्ह सेंटेन्स ओळखायचं कसं हे याच्यामध्ये फक्त बघून घ्या. सेकंड वन इज डब्ल्यूएच टाइप क्वेश्चन्स. एक्झाम्पल बघा याच्यामध्ये. जसं ते 10 इमॅजिनेटिव्ह आयडियाज मध्ये वाक्य होती व्हॉट विल हॅपन. एंड ऑफ द सेंटेन्स देर इज अ फुल स्टॉप. नंतर काय होईल? इन्फॉर्मेशन, माहिती करून घेण्यासाठी प्रश्न विचारलाय. हे कोणत्या प्रकारचं आहे? इंटरोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये डब्ल्यूएच क्वेश्चन. डब्ल्यूएच क्वेश्चन म्हणजे काय? ज्या प्रश्नार्थक वाक्याची सुरुवात डब्ल्यूएच वर्डनी होते. डब्ल्यूएच वर्ड म्हणजे कोणकोणते? व्हॉट, हू, वेअर, वाय, हाऊ, वेन, हाऊ मच, लाईक दिस. सेकंड वन एक्झाम्पल, विल यू स्केअर. तुम्ही घाबरून जाल का? त्याचं उत्तर आपण येस किंवा नो मध्ये आन्सर येतो, म्हणून याला येस नो टाईप किंवा वर्बल क्वेश्चन का बोलतात? कारण या सेंटेन्सची क्वेश्चन टाईप इंटरोगेटिव्ह सेंटेन्स या जे क्वेश्चनची सुरुवात जी आहे ते हेल्पिंग वर्बने होत असते. हेल्पिंग वर्ब म्हणजे एम, इज, आर, वॉज, वेअर, कॅन, कुड, शाल, शुड, विल, वुड, हॅव, हॅज, हॅड या प्रकारच्या हेल्पिंग वर्बने होते, म्हणून याला वर्बल क्वेश्चन देखील बोलतात. नेक्स्ट एक्झाम्पल ऑफ इंटरोगेटिव्ह सेंटेन्स, इज इट पॉसिबल. हे शक्य आहे का? बघा याची सुरुवात इजनी झालेली आहे, हेल्पिंग वर्बने, आणि एंड ऑफ द सेंटेन्स देर इज अ क्वेश्चन मार्क. सो दिस इज कॉल्ड इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स एखाद्या पॅरेग्राफ मधून किंवा खूप सारी वाक्य दिलेली आहेत त्याच्यामधून इंटरोगेटिव्ह सेंटेन्स तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. इथे काही इंटरोगेटिव्ह सेंटेन्स साठी एक्झाम्पल दिलेले आहे, तुम्ही पाहू शकता. 1, वेअर डू यू वॉन्ट टू गो टुडे. सेकंड, हाऊ डिड इट गेट so late so soon. Third one, are you a good girl or bad girl? Fourth one, why you want to do that today? Fifth one, why are you not interested? Sixth one, where do you stay? Seventh one, what do you want to achieve in your life? Eighth one, whom do you want to talk with me? Ninth one, why are you so scared of me? And 10th one, why are you so unhappy? All these sentences are the examples of interrogative sentences. चला तर आपण नेक्स्ट टाइप ऑफ सेंटेन्स बघूया. The third type of sentence is imperative sentence. मराठीमध्ये याला आज्ञार्थी वाक्य बोलतात. या आज्ञार्थी वाक्याबद्दल इथे काही माहिती दिली, ती कशा प्रकारे ओळखायची? Imperative sentence which are used to permit, command or request are known as imperative sentence. म्हणजे या प्रकारच्या वाक्यामध्ये तुम्हाला परवानगी घ्यायची असेल किंवा एखादा आदेश द्यायचा असेल किंवा विनंती करायची असेल तर ते त्या प्रकारची जे सेन्स दाखवणारी वाक्य असतात ते इम्पेरेटिव्ह सेंटेन्स त्याला बोलतात किंवा आज्ञार्थी वाक्य. आणखीन हे कशा प्रकारे ओळखू शकतो? इम्पेरेटिव्ह सेंटेन्स एंड विथ अ फुल स्टॉप. ज्याप्रमाणे असर्टिव्ह सेंटेन्सच्या शेवटी फुल स्टॉप असतो, इम्पेरेटिव्ह सेंटेन्सच्या शेवटी देखील फुल स्टॉप असतो. मग आता ओळखणार कसं की विच वन इज इम्पेरेटिव्ह और विच वन इज असर्टिव्ह? त्याच्यासाठी काय पॅटर्न आहे? याचा पॅटर्न असा आहे की इम्पेरेटिव्ह सेंटेन्स ऑलवेज फॉलो दिस पॅटर्न. पॅटर्न म्हणजे काय? या वाक्याच्या सुरुवात जी आहे, वाक्याची सुरुवात, द बिगिनिंग ऑफ द सेंटेन्स विल बी फ्रॉम बेस. वाक्याची सुरुवात कशी असेल? बेस ऑर रूट वर्ब म्हणजे क्रियापदाने सुरुवात झालेली असेल आणि प्लस रेस्ट ऑफ वर्ब. जसं आपण असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये काय बघितलं होतं? वाक्याचं पॅटर्न काय बघितलं होतं? वाक्याची सुरुवात सब्जेक्टनी होईल, देन वर्ब and then rest of the sentence. But imperative sentence मध्ये
सेंटेन्सची बिगिनिंग कशाने होईल? रूट वर्ब म्हणजे रूट वर्ब किंवा बेस वर्ब म्हणजे मूळ क्रियापदाने होईल आणि त्याच्या पुढे मग याच्यामध्ये सब्जेक्ट नसेल थोडक्यामध्ये. जसं एक्झाम्पल दिलंय, स्टे ॲट होम अँड रिलॅक्स युअर सेल्फ. स्टे थांबणे हा काय आहे? स्टे इज अ वर्ब. हेच वाक्य जर असं म्हटलं, यू स्टे ॲट होम अँड रिलॅक्स युअर सेल्फ, तुम्ही घरी थांबा. यू सब्जेक्टने सुरुवात केली तरी असर्टिव्ह मध्ये आपण म्हणेल, आपण इम्पेरेटिव्ह बोलणार नाही, पण याची सुरुवात डायरेक्टली स्टेने झाली, वर्बने झाली आणि नंतर पुढे वाक्याची रेस्ट ऑफ सेंटेन्स दिलेला आहे. सो दिस टाइप ऑफ सेंटेन्स इज कॉल्ड इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. तुम्हाला आता फरक समजतो ना असर्टिव्ह आणि इम्पेरेटिव्ह मध्ये. इम्पेरेटिव्ह सेंटेन्सची बिगिनिंग डायरेक्टली वर्बने होते, वर्बने, आणि असर्टिव्ह सेंटेन्सची सुरुवात कशाने होते? सब्जेक्टने होते आणि नंतर वर्ब असतो. सो आता हे सेंटेन्स जर निगेटिव्ह पण असू शकतो. निगेटिव्ह सेंटेन्स जर इम्पेरेटिव्ह असेल, आज्ञार्थी वाक्य निगेटिव्ह असेल, तर ते सुरुवातीला डोंट असणार आहे, बेस वर्ब डोंट आणि नंतर मूळ क्रियापद आणि रेस्ट ऑफ सेंटेन्स. जसं वरती एक्झाम्पल स्टे ॲट होम, ते जर निगेटिव्ह मध्ये म्हणून डोंट स्टे ॲट होम असंही म्हणू शकतो. डोंट स्टे, डोंट and then verb, main verb. It will be also the example of imperative sentence. नेक्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे, डोंट ट्रॅव्हल विदाउट परमिशन. परमिशन शिवाय ट्रॅव्हल करू नका. ट्रॅव्हल इज अ वर्ब आणि सुरुवातीला आपण डोंट घेतलेला आहे. दिस सेंटेन्स आर द एक्झाम्पल्स ऑफ इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. आणखीन काही इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचे एक्झाम्पल दिलेले आहेत, बघू शकता. फर्स्ट वन, ब्रिंग मी अ ग्लास ऑफ वॉटर. तर ब्रिंग म्हणजे आणणे हा क्रियापद आहे, मेन वर्ब आहे, याच्या सुरुवातीला सब्जेक्ट नाही आणि नंतर मी अ ग्लास ऑफ वॉटर, रेस्ट ऑफ सेंटेन्स, एंडिंगला फुल स्टॉप आहे. निगेटिव्ह सेंटेन्स, डोंट एव्हर टच माय फोन. नेक्स्ट, गिव्ह मी अ पेन अँड अ पेन्सिल. प्ले विथ इंटेन्सिटी अँड करेज. प्ले इज अ वर्ब, मेन वर्ब. ओके. रिमेंबर मी when we are parted. Never forget the person who loves you. Take a step and don't move. Don't be excited about everything without reason. Don't rush or you will fall. Read a lot to improve your writing skill. So, आता तुम्हाला क्लिअरली समजलं असेल, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स दोनच याच्यामध्ये गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की त्याची सुरुवात निगेटिव्ह असेल तर डोंटनी आणि नंतर वर्ब असेल, आणि होकारार्थी असेल तर डायरेक्ट मेन वर्बनी सुरुवात झालेली असेल आणि एंड ऑफ द सेंटेन्स देअर विल बी फुल स्टॉप. नेक्स्ट टाइप ऑफ सेंटेन्स वी शॅल सी अँड दॅट इज एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. जे शेवटचा वाक्याचा प्रकार आहे ते उद्गारवाचक वाक्य. इट इज सो इझी. सी द याचे काय आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मध्ये? These sentences which are used to express sudden emotion. अशा प्रकारचे वाक्य तुमची जी इमोशन्स किंवा फिलिंग्स आहेत, भावना आहेत, अचानकपणे उद्भवणाऱ्या भावना, त्या एक्सप्रेस करण्यासाठी, व्यक्त करण्यासाठी ऑल दीज सेंटेन्सेस आर युज्ड. सच ॲज जॉय, तुमचे जे खूप आनंद झाला असेल आणि तो व्यक्त करत असेल. ग्रीफ किंवा दुःख असेल. शॉकिंग, तुमचं शॉक मध्ये असेल, तुमचा धक्का, मानसिक धक्का, फिअर, भीती. आता या ज्या इमोशन्स आहेत, to express all these type of emotions we use exclamatory sentence. एक्झाम्पल ने तुम्हाला आणखी क्लिअर होईल. आणखीन काय एक्सक्लेमेटरी सेंटेन्सचा क्रायटेरिया आहे? ऑल एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस एंड विथ अन एक्सक्लेमेशन मार्क. या वाक्याच्या शेवटी शेवट जो उद्गारवाचक चिन्ह असते एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. बघा, इंटरगेटिव्ह मध्ये क्वेश्चन, असर्टिव्ह आणि इम्पेरेटिव्ह मध्ये फुल स्टॉप आणि एक्सक्लेमेटिव्ह मध्ये उद्गारवाचक चिन्ह कंपल्सरी असेल. सो हे आयडेंटिफाय करणं, ओळखणं खूप इझी आहे. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स बिगिन्स विथ व्हॉट और हाऊ. याच्यामध्ये मोस्ट ऑफ द टाइम वाक्याची सुरुवात व्हॉटने किंवा हाऊने होते. एक्झाम्पलने तुम्हाला क्लिअर होईल. फॉर एक्झाम्पल जसं आपण इथं म्हटलं होतं, वाव व्हॉट इज सरप्राइझिंग सिच्युएशन इट विल बी. किती आश्चर्यकारक ती परिस्थिती असेल. व्हॉटनी सुरुवात झाली आणि वाव हा इमोशन दाखवणारा एक वर्ड यूज केलेला आहे आणि एंड ऑफ द सेंटेन्स देयर इज अ एक्सक्लेमेटरी मार्क्स. काही आणखीन एक्झाम्पल दिलेले आहेत. व्हॉट अ मेस यू हॅव मेड. व्हॉट अ हँडसम मॅन ही इज. व्हॉट अन इडियट आय हॅव बीन. इथे एक्सक्लेमेटरी मार्क्स असायला पाहिजे होतं. हाऊ स्ट्रेंज इट वॉज. हाऊ क्विकली ही अंडरस्टँड. सो दीज सेंटेन्सेस आर द एक्झाम्पल्स ऑफ एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस. हे तुम्हाला आता क्लिअर झालेलं असेल. एक्सक्लेमेटरी सेंटेन्सचे काही आणखीन एक्झाम्पल्स आहेत ते बघूया.
एक्सक्लेमेटिव्ह सेंटेन्सेस विथ इंटरजेक्शन, याच्या म्हणजे असे काही उद्गारवाचक शब्द, इंटरजेक्शन म्हणजे ते उद्गारवाचक शब्द यूज केले असं की त्याच्यावरून ते एक्सक्लेमेटिव्ह टाईप सेंटेन्स आहे हे मान्य केलं जातं, गृहीत धरलं जातं. समटाइम्स बघा दिलेलं आहे, समटाइम्स वी मे रिएन्फोर्स म्हणजे त्याच्यावरती रिएन्फोर्स म्हणजे जोर दिला जातो. अँड एक्सक्लेमेटिव्ह सेंटेन्स विथ अन इंटरजेक्शन म्हणजे इंटरजेक्शन शब्दांचा, उद्गारवाचक शब्दांचा यूज करून त्या वाक्यामध्ये एक एन्फोर्स यूज म्हणजे जोर किंवा एक इमोशन जास्त ठामपणे दाखवला जातो. गॉड, वाव, ओहो, दिस वर्ड्स आर कॉल्ड इंटरजेक्शन. बघा हे, आता हे जो वर्ड आहे हे एक रिइन्फोर्समेंट करणारा इंटरजेक्शन आहे किंवा तो उद्गारवाचक शब्द आहे. What a brilliant idea that is. Oh, how I wish I were there now. Oh, Granny, what big teeth you have. Wow, what a cool car you have got. सो हे वेगळे एक्झाम्पल काय, याच्यामध्ये जर तुम्हाला असे काही इंटरजेक्शन्स वर्ड्स यूज केले असेल, वो, हे, वो, वाव, तेव्हा देखील, आणि कधी कधी हे वर्ड यूज केल्यानंतर एंडिंगला एक्सक्लेमेटिव्ह मार्क्स नसेल तरी पण हे वर्ड्स जर असतील तर त्यांना एक्सक्लेमेटरी टाईप सेंटेन्स म्हणू शकतो. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका. आणि हो, तुमच्या काही सजेशन्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहून मला सांगा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये कोणत्या प्रकारचं हवं आहे तुम्हाला ते लिहून मला कमेंट्स करा, तुम्हाला त्या प्रकारचे व्हिडिओ मी देईन. विश यू गुड डे, टेक केअर, थँक यू व्हेरी मच.